शहर आहे ते सगळं गावांमध्ये परिवर्तित होतं, बरोबर. तर हे गाव आज शहरामध्ये आलेलं आहे, परंतु तरीही आजही आपण त्या गावातच आलेलो आहे मुलाखतीसाठी. तर गाव कसं असतं त्याची कल्पना तुम्हाला याला बघून येईल, बरोबर. आता गावांची पण परिस्थिती बदललेली आहे. कशी बदललेली आहे तर इथे पण तुम्हाला बंगले टाईप घरं दिसत आहेत, स्लॅबचे घरं दिसत आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या गावांमध्ये पण परिस्थिती बदललेली आहे. गावांमध्ये म्हटलं तर मातीची घरं असायची, त्यांचा एकच व्यवसाय असायचा शेती. पण आता गावांची परिस्थिती पण शहरासारखी होत आहे, बरोबर. म्हणून आपलं भारत विकास करत आहे असं पण आपण म्हणू शकतो, बरोबर की नाही. तर आपल्या मनामध्ये कुठेतरी एक छबी असते की मला गावात जायचं आहे, मला गाव बघायचं आहे, बरोबर. तर शहरामध्ये तर आपण जास्त काही गावासारखं गाव नाही बघू शकत आहे, परंतु एक गावाची छोटीशी मुलाखत आज आपण इथे घेतलेली आहे, बरोबर. ओके, बंद करू. हो. मुलाखत आपण बघितली. गावामध्ये काय काय असतं बरं? तुम्ही जातात ना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये, मंदिरं असतात, आणखी झाडं असतात. आलेलो आहे खोडियार मातेच्या मंदिरामध्ये, ज्याची स्थापना झालेली आहे 1978 मध्ये. आम्ही पण जन्माला आलेलो नव्हतो तेव्हा हे मंदिर बनलेलं आहे. इथे या माताजीची मूर्तीची स्थापना 1978 मध्ये झालेली आहे, बरोबर. म्हणजे किती वर्ष झाले याचा तुम्ही अंदाज लावा, बरोबर. 45 ते 50 वर्षापर्यंतचा हे आता तुम्ही जे मंदिर बघताय ते नवीन निर्माण केलेलं आहे. त्याचं आधी हे मंदिर एकदम छोटंसं होतं आणि या ठिकाणी शाळा होती, पत्र्याची शाळा होती. या ठिकाणी आजूबाजूला मंदिर पण होतं आणि तिला लागून शाळा होती. तर ही शाळा इथे शिफ्ट झालेली. आपल्या इथे गुजराती शाळा माहिती नाही, ही शाळा इथे चालत होती. मग या गावाच्या लोकांनी जी शेतीची जमीन होती ती शाळेला दान दिली. मग ही छोटीशी शाळा मोठी बनली. आधी फक्त कळलं. म्हणजे हा असा या ठिकाणचा इतिहास आहे आणि ह्याच गावाचं हे मंदिर आहे आणि या गावाचे लोक या मंदिराला नेहमी